होळीच्या 5व्या दिवशी नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे आणि नाशिकचं रंगपंचमीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शहरामध्ये असलेल्या पारंपरिक पेशवेकालीन राहाडी। या राहाडी म्हणजे शहरामध्ये रंग खेळण्यासाठी अशा पद्धतीचे हौद जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि प्रतिवर्षी हे हौद जे आहेत ते उघडले जातात, त्यामध्ये रंग मिसळले जातात, पाणी भरलं जातं आणि त्यानंतर संपूर्ण नाशिककर शहराच्या कानाकोपऱ्यातून या राहाडींमध्ये धप्पा लावायला म्हणजेच उडी मारायला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात। हजारोंच्या संख्येनं नाशिककर तरुण तरुणी आबालवृद्ध जे आहेत ते या पारंपरिक राहाडींमध्ये डुबकी मारल्याशिवाय आपला रंगपंचमीचा उत्सव साजरा झालाच नाही असं देखील मानतात आणि त्यामुळे नाशिकच्या या ऐतिहासिक आणि अनेक वर्षांपासून नाशिककरांना एक आगळीवेगळी रंगपंचमी साजरी करण्याची संधी देणाऱ्या दंडे हनुमान मंडळाची ही पारंपरिक राहाड जी आहे ती आता पूर्णपणे तयार झालेली आहे। आपण बघतोय किती सुंदर अशा पद्धतीची रंगरंगोटी जी आहे ती या राहाडीमध्ये करण्यात आलेली आहे। पारंपरिक अशा पद्धतीचे हे जे कप्पे आहेत, हे कोनडे जे आहेत त्या कोनड्यांच्या माध्यमातून आतमध्ये उडी मारणाऱ्यांना बाहेर काढलं जाणार आणि त्यांना या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी मदत देखील केली जाणार। अर्थात परवा होणाऱ्या रंगपंचमीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी प्रॅक्टिस देखील जी आहे ती कार्यकर्त्यांकडून सुरू आहे। नेमकी या ठिकाणी गर्दी झाल्यानंतर नियोजन कसं करायचं, आतमध्ये जे लोक उडी मारतात त्यांना बाहेर कशा पद्धतीनं काढायचं याची संपूर्ण प्रॅक्टिस आणि तयारी आणि सराव जो आहे तो सध्या नाशिकच्या दंडे हनुमान मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। बबलूजी शेलार आपल्यासोबत आहेत। नाशिककरांसाठी आकर्षणाचं केंद्र असतं तुमची राहाड, म्हणजे यावेळेला काय वेगळेपण आणि काय तयारी? खरी रंगपंचमी म्हणजे नाशिकची रंगपंचमी म्हणजे ही राहाड उत्सव। हा राहाड उत्सव आजपासून नाही तर शिवकालीन आणि पेशवेकालीन आहे, त्यावेळेसपासून हा उत्सव सुरू झाला। ही 16x16ची राहाड असून ही साधारण 9 ते 10 फूट ही याची खोली आहे आणि साधारण भारतामध्ये मी ते म्हणेल का फाल्गुनी म्हणजे हुताशनी पौर्णिमेला च्या दुसऱ्या दिवशी होलिका उत्सव साजरा केला जातो, परंतु कृष्णपंचमीला म्हणजेच रंगपंचमीला नाशिकमध्ये, संपूर्ण नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही रंगपंचमी साजरी केली जाते आणि आजच्या उत्साहामध्ये ही जी जुनी लुप्त झालेली संस्कृती आहे ही पुन्हा जोपासण्याचं काम नाशिककर करतायत, याचा खूप मोठा आनंद आहे। आणि मी सर्व नाशिककरांना असं आवाहन करतो की त्यांनी या संस्कृतीचा लाभ घ्यावा, रंगपंचमीचा लाभ घ्यावा आणि इथे यावं आणि याची मजा लुटावी। आपण दरवर्षी आम्ही बघतो की हजारोच्या संख्येनं नाशिककर इथे येतात, तरुण तरुणी मोठ्या संख्येनं असतात, मात्र कुठेही गोंधळ होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, धावपळ होऊ नये यासाठी तुमचं काय नियोजन आहे सध्या? हे जे मंडळाचे कार्यकर्ते दिसतात हे प्रशिक्षित असतात, इथे दोऱ्या बांधलेल्या असतात संरक्षणार्थ। जे खाली जातात त्यांना वरती काढण्यासाठी पाणडुबेसुद्धा असतात, त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। साधारण सारखा हा इतका छोटासा मुलगासुद्धा याच्यात उडी मारू शकतो आणि सुरक्षितपणे बाहेर येऊ शकतो, याची दक्षता पूर्णपणे मंडळ घेते। आपण यावर्षी काय वेगळं म्हणजे पारंपरिक ढोल असतील का, DJ असेल का, कशा पद्धतीनं साजरा होणार? हे पारंपरिक वाद्य जे आहेत ते तर आहेच ढोल ताशे, परंतु यावेळेस जे पोलिसांच्या परवानगीनुसार जे काही वाद्य आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत मंडळाच्या वतीने। आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते पूर्णपणे तयार आहेत आणि अशा पद्धतीची दंडे हनुमानची ही जी पारंपरिक राहाड आहे ती देखील आता पूर्णपणे सजून तयार आहे। मग त्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी पूजाविधी झाल्यानंतर या ठिकाणी ही राहाड जी आहे ती सुरू करण्यात येईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण दिवसभर या राहाडीमध्ये नाशिककर आपल्या रंगपंचमीचा आनंद जो आहे तो घेऊ शकणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।